नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते म्हणजे तुरीची जी काही हमी भावानं शासकीय खरेदी करण्यासाठी आदेश तर राज्य शासनानं दिलेले आहेत. परंतु तरीसुद्धा तूर खरेदी ही रखडलेली आहे. प्रत्यक्षात तूर खरेदी आणखीही सुरू झालेली नाहीये. कारण काय त्याच्यामध्ये तर खरेदीसाठी तुरीचं जे काही क्षेत्र आहे, ते निश्चित करण्यात आलेलं नसल्यामुळं खरेदीचा जे काही पेच आहे ते निर्माण झाला आहे. तूर हे एक आंतरपीक असल्याकारणानं त्याचं नेमकं किती क्षेत्र धरायचं किंवा त्याची स्पष्टता नसल्यामुळं 13 फेब्रुवारीपासून आदेश जरी प्रत्यक्षात खरेदी करण्यासाठी दिलेले असले, तरीसुद्धा सध्या मात्र प्रारंभ झालेली नसल्याने शेतकरी आणि जे काही यंत्रणा आहे ते दोन्ही संभ्रमामध्ये आहेत. राज्यामध्ये 2,97,000 टन तुरीची हमी भावानं खरेदी करणार आहेत. भारतातील जे काही राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेड मार्फत शासकीय खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 24 जानेवारीपासून तूरची काही नोंदणीसाठी ई समृद्धी पोर्टलवर वगैरे सुरुवात झालेली आहे किंवा सेंटरवरती जाऊन सुद्धा तिथे तुम्ही ते नोंदणी करू शकता. परंतु याची नोंदणी झालेल्यांची 13 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी शासनाने निर्देश देण्यात आलेले होते. परंतु सध्या ही खरेदी सुरू झालेली नाहीये. जिल्हानिहाय जे काही तुरीची उत्पादकता व जिल्ह्यातील एकूण उत्पादन स्पष्ट झाले असून एकूण उत्पादनाच्या फक्त 25% इतकी खरेदी करण्यात येणार आहे. तर उदाहरणार्थ जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याची तुरीची उत्पादकता जर पाहिली तर 1360 किलो प्रति हेक्टर अशी जाहीर करण्यात आलेली आहे. असून या अमरावती जिल्ह्यामध्ये या हंगामामध्ये जर पाहिलं तर 1,58,616 टन उत्पादन गृहीत धरण्यात आलेलं आहे. त्याचेच 25% म्हणजे 39,654 टन खरेदी करण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे. आणि केवळ जिल्ह्याची उत्पादकता हेक्टरी जाहीर केली आहे. यासोबतच जिल्हानिहाय खरेदीचं उद्दिष्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे. मात्र खरेदीचे निकष स्पष्ट करण्यात आलेले नसल्यामुळे 13 फेब्रुवारीपासून जी काही खरेदी सुरू होणार होती, ते सुरू झालेली नाही. मात्र नोंदणी मात्र आणखीही सुरूच आहे. पेरणीचं नेमकं क्षेत्र हे अस्पष्ट आहे. काय होतं, की शासकीय खरेदी ही 13 फेब्रुवारीपासून नाफेडमार्फत 20 केंद्रावर करण्याचे आदेश अ, होते. मात्र तूर हे एक आंतरपीक घेतलं असल्यामुळं नेमकं तुरीचं क्षेत्र किती धरायचं किंवा हे स्पष्ट होत नव्हतं. तसेच यासोबत सोयाबीनसोबत तुरीची आंतरपेरणी केली जाते. काही भागामध्ये सलग पेरणीही केली जाते. सातबाऱ्यावर उताऱ्यावर याची नोंद आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तूर ही आंतरपीक व उत्पादकता हेक्टरी असल्याने तुरीचं नेमकं क्षेत्र कोणतं धरावं हे की सरसकट धरावं याच्यामध्ये याचा उलगडला होऊ नसल्यामुळे सर्व खरेदीला जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि यंत्रणा आणि शेतकरी हे सध्या संभ्रमामध्ये आहेत. तर याचा जो काही निकष असेल ते लवकरात लवकर स्पष्ट करून शेतकऱ्यांची जे काही तुरी हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. हमीभाव आहे ₹7,550 हा हमीभाव शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा अशी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करण्यात येत आहे. लवकरच अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.